सर आती हूँ। यस कम इन। संदीप जगताप। हॅलो। हाय, मीच संदीप जगताप, या कंपनीचा मॅनेजर आहे मी। सर मी ते स्टुडंट इंटर्नशिपसाठी आलोय, ती जाहिरात बघितली होती म्हणून आलतो इंटरव्ह्यू द्यायला। अच्छा, तू स्टुडंट आहेस तर ओके, हॅव अ सीट। थँक्यू। ते फाइल दे ना। हां। छान आहे। फाइल छान आहे, सगळे वाचलं मी, इंटरेस्टिंग। नाव काय म्हणालीस तुझं? मी कमळी मोहिते। कमळी मोहिते, छान नाव आहे। इथली वाटत नाहीस तू, म्हणजे तुझं गाव कोणतं आहे? सिद्धटेक, कोल्हापूर। सिद्धटेक आवडतं मला, सिद्धटेक खूप छान आहे, जाऊन आलोय मी। आणि कुठल्या कॉलेजमध्ये शिकतेस? अन्नपूर्णा कॉलेज, फर्स्ट इयरला आहे, आत्ताच आमच्या परीक्षा झाल्यात। अच्छा, तुला इथे इंटर्नशिप पाहिजे राईट? इंटरव्ह्यू घेताय ना? हो नाही म्हणजे मला काय वाटलं की कधी कधी एम्प्लॉईला प्रश्न विचारण्यापेक्षा ना एम्प्लॉईच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्सच सगळं बोलून जातो आणि कळतं की तो या जॉबसाठी किती योग्य आहे, तेच वाटलं मला। आणि ही फाईल बघता, तुझा कॉन्फिडन्स बघता, एकंदरीत सगळंच काही बघता मला असं वाटतं की तू या जॉबसाठी एकदम परफेक्ट आहेस। आय होप हिचा इंटरव्ह्यू लवकर संपेल। मला आज उशीर झाला ना तर काही खरं नाही। देवा, आज कमळीचा इंटरव्ह्यू छान जाऊ दे, आज तिला हा जॉब मिळालाच पाहिजे। शायनर, पत्ता तर हाच आहे, लास्ट टाइम आपण ह्याच्याच मेन गेटला आलो होतो ना। पण एक मिनिट, त्या गौतम बांदेकरच्या कंपनीचं नाव होतं मेहता इंडस्ट्रीज, इथे महारुद्र इंडस्ट्रीज असा बोर्ड लागलाय। काय करायचं? विचारूया कोणाला तरी, चल। मला ही नोकरी मिळाली तर माझे लईच प्रॉब्लेम सुटतील, म्हणजे मला गरज आहे या कामाची। माझं गणित चांगलं आहे, तुम्ही कुठला भी हिशोब करायला सांगा, फास्टात करतो मी। पैशांची गरज आहे। कमळी कसं आहे ना, माणसाला आयुष्यात जर पैशांची गरज असेल ना तर त्याला आयुष्यात खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात, आणि जर माणसांनी एकमेकांच्या गरजा समजल्या तर आयुष्यातले खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, असे माझे गुरु म्हणायचे। म्हणजे बघ ना, मी तुला हा जॉब लगेच देऊ शकतो, पण कसं आहे ना ग, कंपनीच्या कामाव्यतिरिक्त पण अजून काही अशी कामं असतात जे तुझ्यासारख्या सुंदर मुलींना करावीच लागतात। गरज असते म्हणूनच लोक काम करतात। खरं कामाव्यतिरिक्त अजून काय काम करायचंय? नाही म्हणजे हे जे काम आहे ना ते असं फार काही अवघड नाहीये।
आता म्हणजे बघ ना, जॉब सिक्युरिटी महत्वाचीच आहे, पण प्रमोशनही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? आणि त्यासाठी कसं आहे का, कधी कधी पुढच्याच्या मनाचा विचार करावा लागतो, पुढच्याच्या मनातलं ओळखून घ्यावं लागतं, तसं वागावं लागतं. म्हणजे बघ, तुझी तयारी असेल तर लगेच मी त्यांना अपॉइंटमेंट लेटर टाईप करायला सांगतो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय हे तुमच्या वखवकलेल्या नजरेत कळतंय. मॅडम, हे सगळे डॉक्युमेंट मी 2 टाइम 2दा चेक केलेत मॅडम. हे टेंडर आपल्या हातून जाणं शक्यच नाहीये. शक्यच नाही म्हणजे? हे टेंडर आपलंच आहे मकरंद. जयने खूप कष्ट घेतले त्या टेंडर साठी, रिअली हार्ड. मी 4-5 वेळा चेक केले. वी आर बँग ऑन. हे टेंडर फक्त आणि फक्त जय खानोलकरलाच मिळणार. येस मॅडम. साहेबा, पार्टीचा व्हेन्यू फिक्स केलास ना? येस मॅडम, कधीच. आता हे टेंडर पास होणार म्हणजे पार्टी तर होणारच ना, आणि इनामदारांचा डंका पुन्हा एकदा वाजणार. माझ्या ऋषीचं हे पहिलं टेंडर आहे आणि हे टेंडर इनामदारांनाच मिळणार, हे नक्की. एक्सक्यूज मी, हा पत्ता सांगता का? एक मिनिट. जय खानोलकर, राईट? राईट. हाय, ऋषी इनामदार फ्रॉम इनामदार इंडस्ट्रीज. हाय. सतीश इनामदार, नयनतारा इनामदारचा मुलगा. अच्छा 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 अच्छा. बिझनेस निमित्ताने तुझ्या वडिलांची भेट होते. तुला आज पहिल्यांदाच भेटतोय. नाईस टू मीट यू. सेम इयर. तुम्ही काहीतरी म्हणत होता. हां, हा मेहता इंडस्ट्रीजचा पत्ता शोधतोय मी. लोकेशन हेच दाखवते, पण इथे तसं काही बोर्ड नाहीये. वाव वाव वाव, आय एम ग्लॅड. आय न्यू की तू खूप हुशार आहेस. म्हणजे बघ ना, मी ज्या गोष्टी बोललो पण नाही त्या तुला कळून गेल्या. कनेक्शन स्ट्रॉंग आहे आपलं. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स या जॉबसाठी तू एकदम परफेक्ट कॅन्डिडेट आहेस, खरंच. आणि मला खात्री आहे की आपलं खूप छान जमणार आहे. याचे तुला पैसेही मिळणार आहेत. आय मीन इंटर्नशिपचे. तरी म्हणलं सकाळपासून माझ्या हाताला एवढी खास काय यायला लागल्या. आवाज खाली. लाज नाही वाटत? असला नालायकपणा करायची हिम्मत कशी झाली तुझी? तुला काय वाटलं रे? तू काय बी करशील, काय बी बोलशील. ही असली तुमच्यासारखी माणसं या खुर्चीवर बसतात की नाही, म्हणून गोरगरिबांच्या पोरींना नाईलाजानं तुमचं सगळं ऐकायला लागतंय आणि तुमच्या वासनेला बळी पडायला लागतंय. लय हिमतीचं काम करायला निघालास तू, आणि मी सगळं ऐकणार आहे तुला वाटलं? मी महाराजांचा मावळा आहे. गांजाचा पाठी लाटवतोय ना? पुन्हा जर का दुसऱ्या कुठल्या पोरीला हात लावला, नुसता इचार जरी केलास की नाही, तर चौरंग करीन तुझा. आले का ध्यानात? का दुसऱ्या गालावर आठवण म्हणून देऊ अजून एक? ह्यो महाराष्ट्र आहे, महाराजांचा महाराष्ट्र.